श्री स्वामी समर्थांच्या लीला भाग तिसरा. भाऊसाहेब घोरपडे मोठे जागीरदार होते. त्यांना एक कन्या होती, मात्र पुत्र नव्हता. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी महाराजांची प्रार्थना करून साकडे घातले. महाराजांनी त्यांना हरिवंश ऐका म्हणजे मुलगा होईल असे सांगितले. पुढे त्यांना हरिवंश ऐकल्यावर मुलगा झाला. नंतर भाऊसाहेब आपली तीर्थयात्रा करीत असता पुन्हा अक्कलकोटला आले. पटवर्धनांच्या देवळाजवळ महाराज बसले होते. तेथे त्यांनी महाराजांची मनोभावे पूजा केली. महाराजांनी त्यांना मोजून हरभऱ्याचे 7 कुचके दाणे दिले. आपल्या गावी खुशाल जा व मोठे काम करा असा आशीर्वाद दिला. नारळ ही पदरात टाकला. भाऊसाहेबांना प्रसाद मिळाला म्हणून मोठा परमानंद झाला. नंतर भाऊसाहेब बडोद्यास गावी गेले असता त्यांचे 7 शत्रू पटकीच्या आजाराने मरण पावले. अशा प्रकारे त्यांना 7 कुचक्या दाण्यांचा अनुभव आला होता. महाराजांची आशीर्वाद देण्याची पद्धती ही केवळ आगळीच होती असेच म्हणावे लागेल. दारिद्र्याने खचलेला एक गृहस्थ काही दिवस अक्कलकोटला येऊन राहिला होता. तो नित्य नियमाने दररोज 4 घटका महाराजांच्या पुढे हात जोडून उभा राहील. एके दिवशी महाराजांपुढे येऊन हात जोडून उभा राहिला असताना महाराजांनी त्याला आज्ञा केली, वो हड्डी लेके जाओ. हे ऐकून तो विचारात पडला, परंतु महाराजांची आज्ञा मानून त्याने काही हाडे फडक्यात बांधून एका बाजूस ठेवली व पुन्हा हात जोडून उभा राहिला. तेव्हा महाराज म्हणाले, आप जाओ, कायकू खडे हैं. तेव्हा तो गाठोडे उचलून घेऊन निघू लागला, परंतु त्यास गाठोडे जड वाटू लागले. उघडून पाहिले असता त्यास हाडाऐवजी उत्तम सोने दृष्टीस पडले. नंतर त्याच्या आनंदात पारावर उरला नाही. अशा प्रकारे महाराजांनी त्या गरीबास सुखी केले होते. शेणबी जातीच्या रामचंद्र केरोबा यांना क्षयरोग झाला होता. पुष्कळ औषधोपचार केले परंतु गुण येत नव्हता. या रोगामुळेच त्यांची नोकरीही गेली. आधी व्याधीग्रस्त झालेले केरोबा आता काय करावे म्हणून काळजीत पडले होते. पुढे त्यांना अक्कलकोट स्वामी महाराजांची माहिती कळाली. नंतर ते आपल्या आईला बरोबर घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले. स्वामी महाराज खास बागेत वडाच्या झाडाखाली बसले असता केरोबा तेथे आले. महाराजांची मूर्ती पाहून त्यांचे देहभान हरपले. साष्टांग नमस्कार करून त्यांनी महाराजांपुढे फळ व मिठाई ठेवली व हात जोडून उभे राहिले. महाराजांनी त्यांना बोलावून घेतले व नारळ उचलून पदरात टाकला व घरी जाण्यास सांगितले. सेवेकरांनी कसे केरोबास सांगितले, आपणास प्रसाद झाला आहे, घरी जावे. नंतर केरोबा थोडे दिवस सेवा करून मुंबईला परतले. घरी आल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांची प्रकृती सुधारली व पुढे त्यांना नोकरीही मिळाली. ही सर्व महाराजांचीच कृपा होती. काशी क्षेत्रातील बहिरे शास्त्री यांना बरेच दिवस पुत्रप्राप्ती झाली नव्हती. दत्त उपासनेमुळे त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हे दत्त ठेवले. शास्त्री स्वतः ज्योतिषशास्त्रात निपुण होते. त्यांनी मुलाची पत्रिका पाहिली. त्यात त्याचे आयुष्य फक्त 14 वर्षे असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे शास्त्री बुवा काळजीत पडले. एका सत्पुरुषाला या संदर्भात त्यांनी विचारले असता त्यांनी शास्त्री बुवास सांगितले, अक्कलकोट येथे मी एक अवतारी पुरुष पाहिले आहे, त्यांची सेवा करा. नंतर भैरे शास्त्री, त्यांची पत्नी व पुत्र तिघे अक्कलकोटला आले. त्यांनी स्वामी महाराजांचे दर्शन घेतले व सेवा सुरू केली. एके दिवशी महाराज खास बागेत बसले असता भैरे शास्त्री दर्शनासाठी आले. त्यावेळी तेथे आणखी लोकही उपस्थित होते. इतक्यात भैरे शास्त्रींचा मुलगा थरथर कापू लागला व डोळे पांढरे करून जमिनीवर पडला. शास्त्री बुवा व त्यांची पत्नी घाबरून गेले. त्यांनी स्त्रींची प्रार्थना केली. महाराज, 4 वर्षे आम्ही पुत्रप्राप्तीसाठीच सेवा केली, शेवटी व्हायचे तेच झाले असे म्हणून महाराजांना विनवू लागले. तेव्हा महाराज म्हणाले, जा, साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला. मुलाच्या तोंडात साखर व तीळ घातले असता मुलगा ताडकन उठून बसला. नंतर शास्त्री बुवांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
अक्कलकोटच्या राजाकडे नथोबा नावाचा एक ग्रस्त खजिनदार म्हणून कामास होता. त्याची स्वामींच्या चरणी पराकोटीची निष्ठा होती. तो सतत स्वामींचे नामस्मरण करीत राही. सज्जन माणसाचा दुर्जन माणसे नेहमीच द्वेष करतात. त्याचप्रमाणे नथोबाचा द्वेष राजवाड्यातील काही माणसे करीत होती. या माणसांनी खजिन्यातील 2,000 रुपये काढून खजिन्यात तूट असल्याची तक्रार महाराजांकडे केली. राजांनी खजिन्याची तपासणी केली असता खजिन्यात तूट आढळल्याने नथोबाला कैद करण्यात आले. मी पैसे न घेताही तूट कशी आली म्हणून नथोबा रडून स्वामींचा धावा करू लागला. स्वामींना नथोबाची दया आली. दुसऱ्या दिवशी महाराज स्वामींच्या दर्शनासाठी आल्यावर स्वामी म्हणाले, का हो, चुकीच्या पद्धतीने खजिना मोजून एखाद्या अनाथाला कैदेत टाकता का? हे बोलणे ऐकून राजे घाबरले व त्यांनी तडक राजवाड्यात जाऊन खजिना मोजला असता खजिन्यात तूट आढळून न येता तो बरोबर निघाला. राजांनी नंतर नथोबाला कैदेतून सोडले व उद्या कामावर ये असे सांगितले. परंतु नथोबाने नंतर नोकरी सोडली व स्वामींची अखंड सेवा करीत तो राहू लागला. ठाणे येथील लक्ष्मण कोळ्याचे जहाज अचानक आलेल्या तुफानी वाऱ्यामुळे समुद्रात बुडू लागले. त्यावेळी लक्ष्मण कोळी पूर्वी अक्कलकोटला येऊन गेला होता. त्यात स्वामींच्या कार्याची माहिती होती. तो स्वामींचा भक्त होता. जहाज बुडू लागताच त्याने स्वामींचा धावा सुरू केला. जहाजातील सर्वजण घाबरून गेले होते. तिकडे स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले होते. स्वामी खाडकन जागेवरून उठले आणि उजवा हात खाली करून वर उचलला व तोंडाने हू 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 असे बोलले. यावेळी स्वामींच्या हातातून काही काळ पाणी पडले. सेवेकरांनी ते पाणी चाखले असता खारट लागले. आश्चर्यचकित होऊन सेवेकरांनी यासंबंधी प्रश्न विचारला. यावेळेस महाराज म्हणाले, समुद्रातील जहाज उचलले ना? तिकडे समुद्रात एकदम कचका मारून जहाज उचलल्याचा भास झाला. खलाशांना आला व वाराही शांत झाला. पुढे लक्ष्मण कोळी स्वामींच्या दर्शनास आल्यावर लक्ष्मण कोळ्याने जहाजांचा किस्सा सेवेकरांना सांगितला. तेव्हा काही दिवसापूर्वी महाराजांच्या हातून जे खारट पाणी पडले होते त्याचा अर्थ सेवेकरांना कळला. महाराजांची करणी अगम्य असते हेच खरे. एके दिवशी स्वामी विहिरीच्या कठड्यावर बसले असता सीमा नावाची एक बाई दर्शनास आली. तिच्या हातातील तांब्या घेऊन तो महाराजांनी विहिरीत फेकून दिला. सीमा रडू लागली. म्हणाली की महाराज, मी आता कशाने पाणी पिऊ? महाराज म्हणाले, विहिरीत उडी टाक व तांब्या काढून घे. सीमाने काही विचार न करता उडी मारली व ती विहिरीच्या तळाशी गेली. काही काळ गेला तरी सीमा वर आली नाही. हे पाहून लोक घाबरू लागले व म्हणू लागले की सीमाला बाहेर काढले पाहिजे, आता ती मेली असेल. त्यावर महाराज म्हणाले, सीमा आता वरती येईल. तोच सीमा तांब्या घेऊन वरती आली. सीमाने हसत येऊन महाराजांचे दर्शन घेतले. या प्रकाराने जमलेले सर्व लोक अत्यंत आश्चर्यचकित आनंदित झाले. एक गोसावी तीर्थयात्रा करीत निघाला होता. श्री रामेश्वर येथे आल्यावर त्यास जलोदा नावाची व्याधी झाली. त्याची द्वारकेस जाण्याची इच्छा होती, परंतु व्याधीचा त्रास जास्त होऊ लागल्याने तो तेथेच राहिला होता. एके रात्री स्वामींनी संन्याशाच्या रूपात येऊन स्वप्न दर्शन दिले व अक्कलकोटी जा, तुला आरोग्य लाभेल असे सांगितले. गोसावी नंतर अक्कलकोटला आला. त्या दिवशी महाराज विहिरीच्या काठावर बसले होते. दर्शनासाठी लोकांची गर्दी झाली होती. महाराजांनी सेवेकरांना सांगितले, गोसाव्यास इकडे घेऊन या. महाराज गोसाव्यास म्हणाले, का हो बैरागी बुवा, द्वारकेस जाण्याची इच्छा आहे का? द्वारकानाथाचे दर्शन तुम्हास पाहिजे ना? असे विचारून महाराजांनी त्यास पूर्व स्वरूप बदलून शंख, चक्र, गदा, पितांबरधारी श्रीकृष्ण मूर्तीच्या रूपात दर्शन दिले. बैरागी मोठ्याने
हे द्वारकाधीशा, हे श्रीकृष्णा असे म्हणू लागला. त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. इतक्यात महाराजांनी ते रूप सोडून पूर्वरूप धारण केले. तसा गोसावी भानावर आला. हात जोडून त्याने महाराजांची स्तुती केली. गोसाव्याला लोकांनी विचारले, तुम्हाला काय दिसले? गोसाव्याने सांगितले, श्रीकृष्णाची मूर्ती दिसली. मूर्तीच्या तेजात मी डोकून गेलो होतो. नंतर महाराजांनी गोसाव्यास 3 दिवस कडुलिंबाचा पाला खाण्यास सांगितले. पुढे गोसाव्याचा पोटातील रोग बरा झाला व स्वामींच्या चरणी तो सेवेसाठी तेथेच राहिला. एके दिवशी संपूर्ण चातुर्मासात पाऊस पडलाच नाही. त्यामुळे पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी अनुष्ठाने, अभिषेक सुरू झाले होते, परंतु पाऊस येत नव्हता. एक दिवस स्वामी महाराज फिरत जेऊर वळसंग या गावी गेले. या ठिकाणी पावसासाठी अनुष्ठान सुरू होते. महाराज शंकराच्या देवळात उतरल्यावर लोक विचारू लागले, पाऊस केव्हा पडेल? हे ऐकून महाराज गाभाऱ्यात गेले. तेथे शंकराचे लिंग, गणपतीची मूर्ती होती. मूर्तीकडे पाहून महाराज म्हणाले, पाऊस का पडत नाही? हरभरे पाहिजेत काय? असे म्हणून एकाला हरभरे आणण्यास सांगितले. नंतर आणलेले हरभरे देवाच्या मूर्तीवर ठेवले व धर्मशाळेत जाऊन बसले. काही कालावधीनंतरच आकाशात ढग दिसू लागले. जोराचे वारे सुटले व पाऊस पडू लागला. 3 दिवस मुसळधार पाऊस पडत होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे आनंदित झालेल्या लोकांनी स्वामींचा जय जयकार करून त्यांची यथासांग पूजा केली. पुणे जिल्ह्यातील जुन्ना गावातील सखू नावाच्या स्त्रीस कुष्ठरोग झाला होता. पुष्कळ केले परंतु रोग दिवसेंदिवस वाढतच होता. एके दिवशी चरणदास नावाचा साधू भिक्षेला आला असता सखूने साधूला रोगाबद्दल विचारले. तेव्हा चढकदासाने सांगितले, बाई, अक्कलकोटला सद्गुरू स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांचे दर्शन घेशील तर रोग बरा होईल. साधूचे भाषण ऐकून सखू अक्कलकोटला जाण्यास निघाली. स्वामी महाराजांनी खंडोबाच्या देवळात बसले असता त्या ठिकाणी जाऊन सखूने स्वामींचे अनन्य भावाने दर्शन घेतले. महाराज सखूला म्हणाले, बाई, दुःख भोगतेस. चरणदासाने सांगितले म्हणून येथे आलीस. हा पांढरा डाग घेऊन जा आणि रोज अंगाला पांढरा दगड घेऊन जा आणि रोज अंगाला उगाळून लाव. असे म्हणून सखूला महाराजांनी तो दगड दिला. सखू तेथेच राहून महाराजांची सेवा करू लागली. दररोज दगड उगाळून अंगास लावू लागली. असे महिनाभर करताच तिचे शरीर चांगले झाले. रोग नामशेष झाला. मग ती आपल्या गावी परतली. ही सारी महाराजांचीच कृपा. कोन्हाळी गावाच्या शिवारातून महाराज चालले होते. सोबत 101 सेवेकरी होते. दुपार होऊन गेली होती तरी महाराजांनी काही खाल्ले नव्हते व सेवेकरांनाही काही खाऊ दिले नाही. सेवेकरी भुकेने व्याकुळ झाले होते. महाराज कोठेतरी थांबून जेवण करू असे सेवेकरी म्हणाले. तेव्हा चला, तुम्हाला अन्नपूर्णा जेवू घालणार आहे असे म्हणत महाराज पुढेच जाऊ लागले. तेव्हा श्रीपाद भट म्हणाले, एवढ्या रात्री इतके भोजन कुठून मिळणार? महाराज म्हणाले, पलीकडच्या मळ्यात जा, अन्नपूर्णा वाट पाहत आहे. महाराजांची आज्ञा मानून सेवेकरी मळ्यात गेले. तेथे एक पोक्त वयाची बाई झाडाखाली उभी होती. बाईला सेवेकऱ्यांनी अन्नाची काय सोय आहे का असे याची विचारणा केली असता बाई म्हणाली, माझ्याकडे गावातील काही लोक जेवणासाठी येणार होते. त्यांच्यासाठी जेवण तयार केले आहे, परंतु ते काही आले नाहीत. बरे झाले तुम्ही आलात. स्वयंपाक घेऊन जा. सेवेकरांनी तो स्वयंपाक घेतला व बाईला म्हणाले, तुम्ही येथे थांबून काय करता? स्वामींच्या दर्शनासाठी चला. बाईने हात जोडून म्हटले, माझा नमस्कार सांगा. माझे नाव अन्नपूर्णा. मी मागवून येते. तुम्ही चला. सेवेकरी पुढे आले असता श्रीपाद भट्टांनी मागे पाहिले तर बाई नाहीशी झाली होती. हा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
ती खरोखरी अन्नपूर्णा माताच होती. मुंबईला सावकार भाऊ रसूल एके ठिकाणी स्वामींच्या दर्शनास आले होते. त्यांनी स्वामींची पूजा करून दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन घालून प्रार्थना केली. हे व्यापारात माझी भरभराट झाली तर 200 रुपये श्री पुढे आणून ठेवीन असा नवस केला. पुढे त्यांची व्यापारात भरभराट होऊन त्यांना पुष्कळ पैसा मिळाला. पुत्रप्राप्ती झाली. मात्र नवस केल्याचे ते विसरले. एके दिवशी महाराज 3 वर्षाच्या बालकाचे रूप धारण करून मुंबईला त्यांच्या घरी गेले. सावकार म्हणाला, हे कोणाचे लेकरू? इतक्यात स्त्रींनी बालरूप सोडून मोठे रूप धारण केले. सावकाराची कान उघडणी केली व नंतर महाराज गुप्त झाले. सावकारास त्याचे आश्चर्य वाटले. नंतर सावकार कुटुंबासह अक्कलकोटला आला. त्याने स्वामींची माफी मागितली व मदांध होऊन नवस विसरल्याचे कबूल केले. असे असूनही तुम्ही मला दर्शन देऊन पुनीत केले असे म्हणून बोललेला नवस त्याने ठेवला. श्रींनी चोळप्पाचे भविष्य पूर्वी सांगितले होते. चोळप्पास मध्यरात्री उपद्रव झाला. चोळप्पाच्या प्रेमाने इकडे महाराजांनाही ताप भरला. नंतर देशपांडे नावाच्या सेवेकऱ्यांनी महाराजांना अक्कलकोटला आणले. इकडे चोळप्पास अधिक त्रास होऊन तो शके 1799 अश्विन शुद्ध नवमीत इहलोक सोडून परलोकास गेला. चोळप्पा गेला त्या दिवशी महाराजांना चैन नव्हती. वृत्ती उदास झाली होती. राजपत्नीने श्रींना या संबंधी विचारले असता महाराज म्हणाले, काय करू? चोळ्याची संगत सुटली. वियोग सहन होत नाही. चोळ्यातून कुठे जाऊ? लीला कोणाला दाखवू? 7 जन्मींचा सांगाती गेला. आता आम्हीही लवकर जाऊ. चोळप्पा स्वामींचा एकनिष्ठ भक्त होता. म्हणूनच स्वामी चोळप्पाची काळजी वाहत होते. अक्कलकोटला संतांचा मठ म्हणून एक लिंगायत वाण्याचे स्थान आहे. समर्थांच्या मठापासून हे स्थान जवळच होते. महाराज येथे जाऊन पलंग टाकून निजले. त्यावेळी ठाकूरदास बुवांचे कीर्तन समर्थांपुढे चालू होते. महाराजांनी बावडेकर पुराणिकास होम करायचा आहे, गोवऱ्या आणा असे सांगितले. लिंगायत वाण्याच्या मठात महादेवाची पिंड होती. त्याला गावच्या त्यावर गोवऱ्या रचण्यास सेवेकरांनी सांगितले. तूप आणायला सांगितले. नंतर त्यास अग्नी दिला. यामध्ये वरचेवर महाराज तूप, खारका, नारळ आदी जिन्नस घालण्यास सांगत होते. त्या दिवशी संपूर्ण दिवस महाराजांना निष्चक्र उपोषण त्यांनी केले. महादेवाची पिंड महाराज जाळतात ही वार्ता कळाल्यावर लिंगायत लोक हे सर्व उधळून लावून महाराजांना शासन करावे या हेतूने तेथे आले. परंतु आलेल्यापैकी एकाच्याही तोंडातून शब्द निघेना. सर्वजण नंतर परत गेले. दुसऱ्या दिवशी पिंडीवरील राख काढून ते धुण्यास सांगितले. पिंडी धुतल्यानंतर पूर्वीपेक्षा दैदिप्यमान सतेज दिसू लागली. संपूर्ण दिवस रात्रभर पिंडी जळत असताना तिचे तुकडे व्हायला हवे होते, परंतु तसे न होता ती अधिकच सतेज झाली होती. ही स्वामींची आघात लीला होती. समर्थ निजधामात जाण्यापूर्वी वर्षभर अगोदर आपण निजधामात जाणार अशी चिन्हे दाखवत होते. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरे चैत्र वैद्य त्रयोदशी मंगळवारी 3रे प्रहरी 4 वाजता महाराज निजधामात गेले. समर्थांनी 10-12 दिवस अन्न घेणे पूर्ण बंद केले होते. पण त्या दिवशी भक्तांच्या आग्रहाखातर समर्थांनी काकूबाईच्या हातून थोडी पेज घेतली. राणीसाहेब यावेळी आल्या होत्या. महाराजांना अंथरुणावर झोपवण्यात आले होते.
महाराजांना काही होणार नाही म्हणून राणीसाहेब परत राजवाड्यात गेल्या. परंतु महाराजांची प्रयाणाची वेळ जवळ आली होती. महाराजांनी आपणास उठवून बसवावे अशी आज्ञा केल्यावरून श्रीपाद भट्टाने महाराजांना मांडी घालून बसविले व पाहता पाहता महाराज निजामंदी निमग्न झाले. महाराज गेले, परंतु त्यांची तेजपुंज कांती जशीच्या तशीच होती. अंतकाळी समर्थांच्या मुखातून खसखशी एवढे पांढरे 3 दाणे बाहेर पडले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.